आलो आपण कोणत्या कामाला आलो? नाही तुम्ही आम्ही कोणत्या ते सोडून द्या सब. अरे कोण दिली धमकी तुम्हाला? आम्ही त्याला मारणार म्हटलं मी तक्रार करताय, मी तक्रार करताय, तुम्ही कशाला माझ्या मागे लागताय? अरे भाऊ तुम्हीच म्हणताय मी तुम्हीच माझ्यासोबत बोलून राहिले तर मी तुम्हाला उत्तर देताय की नाही? हे करून टाकीन ते करून टाकीन. चला मग तुम्ही मी तो तक्रार करताय, त्यांनी एवढ्यापर्यंत कन्स्ट्रक्शन झालं होतं, तुम्ही त्यांना अभय देताय, तुम्ही वारंवार चिडून माझ्या अंगावर येतात, तुम्ही मला टच करताय. हे बघा आता तुम्ही कशा पद्धतीने पाहता माझ्याकडे? आपण स्पॉट साठी आलो, समजलं का? मग तुम्ही काय कराल? मी काय करणार? तुम्ही काय करणार आहे मला सांगा. मारणार आहे का? मी कशाला मारू तुम्हाला? मी कशाला मारू? म्हटलं ना तुम्हीच म्हणत आहे ना तर मी तुम्हाला हे करीन. तुम्ही म्हटलं आम्ही काय का केलं? घरी चला, माझ्या घरावर काय झालं तर कसं करीन तुमचं? 2 मिनिट हातो घाला, 2 मिनिटं. अरे घरी चला, तुम्ही मी दूर आहे, मी दूर आहे, मी तुमच्याशी बोलताय. तुम्हाला मी कशासाठी बोलावलं? तक्रार झाली म्हणून. ठीक आहे, आठवले साहेबांनी तुम्हाला पाठवलं. आले ना, आलो आले ना, साहेब आले होते ना. कोण आले होते? साहेब आले होते ना मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने तिथे ट्रीट केलं मला, काय ट्रीट केलं? काय ट्रीट केलं तुम्हाला? काढून मी तुम्हाला पाहून घेतो, हे करतो. बाबा हे साईडला ठेवलं तुम्ही, इथे काय गाडी येतं का 2 मिनिटात साईडला ठेवलं? बट तुम्हाला आता काय करायचं हे सांगा. आता मला काही करायचं नाही, मला फक्त सांगा तुम्ही काय तुम्हाला करायचं काय? तुम्ही कारवाई काय केली त्यांच्यावर? काय हायकोर्टाच्या नियमानुसार काय केलं ते सांगा ना. काय केलं म्हणजे काम बंद नाही झालं? काय नाही, पुष्कळ चालू होतं. काय पुष्कळ म्हटलं? तुम्ही बसता गाडीवर, मी तुम्हाला दाखवतो पुरा गावामध्ये. गोष्ट आहे का? आता तुम्ही कॉल केला होता, असं बटन तर आहे नाही का काम बंद करत? त्यांनी काम बंद केले आहे, फक्त साफसफाई करत होते. मी बोलू ज्या पद्धतीने माझ्या अंगावर धावून आले वारंवार. भाऊ एक गोष्ट लक्षात ठेवा, काय अगर विनाकारण कोणाला फसवणूक करत असेल ते तुमचं चुकीचं आहे. आणि मी म्हणतो अगर विनाकारण अगर तुम्ही मला फसवत असेल, मी कोणाला फसवत? मी कशाला फसवणार? मी तुम्हाला खरं खरं सांगतो. ATR भरा, खरं सांगतो. तुम्ही आराम अल्ला सुधाकर जगम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर उपाध्यक्ष. माझ्या मताने मी काय म्हटलं, मला काही वाद नाही. तुम्ही ज्या पद्धतीने मी सगळ्यांना माणूस याच्या नात्याने बघतो, समजलं? माझी गोष्ट नाही माणूस नाही म्हणजे तुम्ही पार्टी सांगत आहे ना, मला काही घेणं देणं नाही कोणाशी. तुम्ही विचारलं तुम्ही कोण आहे, मी सांगितलं. दॅट्स इट. मी तुम्हाला फक्त सांगितलं मी कोण आहे. तुम्ही त्यांना अभय देताय ना. इतका वेळपर्यंत ते मिक्सर चालू होतं, आपल्या जो डेसिबल मध्ये आला आहे सगळं ते. मी काय म्हटलं आता माझी काय करायचं आहे ते करून घ्या. ज्या दिवशी माझं काही होईल त्या दिवशी मी चालू करीन. अच्छा, समजलं. माझ्यावर सोडू बोल. आता तुम्ही काय सांगा. अच्छा, म्हणजे तुम्हाला धमकी देता? धमकी नाही देत मी. आता तुम्ही मग असं कसं तुम्ही तक्रार करताना म्हणू शकता मग मी पाहिजे माझ्यावर काय आलं? धमकी माझ्यावर मी काय नाही करताना अगर तुम्ही मला विनाकारण स्पॉट आलाय दुसरा. मी कशाला तुम्हाला फसू? वॉकी टॉकी तुम्ही कर्तव्यदक्ष असाल तर काम करा. शांत कामच करतो झालं. मी कशाला तुम्ही जाणून बुजून आहे ना आम्हाला हायपर करत विनाकारण. आणि तुम्ही आम्हाला आहे ना काय म्हणजे हे समजून राहिले का कचरा वगैरे? नाही, कशाला कचरा समजेल? तुम्ही अधिकारी आहे. मी कशाला तुम्हाला कचरा समजेल? मोबाईल घ्या, मला काय देणं? स्पॉट वाचा या साहेबांना जाऊ भाऊ. नाही भाऊ नाही मी तुमचा. मला अल्ला जगम म्हणा, जगम साहेब म्हणा चालेल. मी भाऊ नाही तुमचा. जगमजी जा. असं तुम्हाला काय तुम्ही सिटीजनशी बरोबर बोला. तुम्ही बघा आता काही त्रास होत असेल नाही, माझा मला नंबर काय घ्या. त्रास बाबा, घ्या मी माझा घाबरलो, अरे मी घाबरलो. माझा नंबर घ्या. तुम्ही सीसीटीव्ही मध्ये सुद्धा माझ्या हातावर अंगावर हात टाकला. आला सीसीटीव्ही मध्ये. मनानं मारलं म्हणून म्हणा ना, मारलं म्हणून म्हणा ना. अरे बाबा मारलं म्हणून तुमच्या अंगावर चढलो म्हणून सांगा. आता तुम्ही जे बोलायचे ते बोला. हा भाऊ हा सांगा काय सांगा. काय बोलायचं आहे मला? बोलायचं याच्या समोर काय बोलायचं आहे तुम्ही सांगा ना, मी बोलतो. तुम्हाला जे एस्केप करायचं आहे मी सगळं करतो. तुम्ही अंगावर येऊन राहिले थोडं दूर राहा ना माझ्याशी. कशाला तुम्ही दुरून बोला? तुम्ही कशाला माझ्या बेसिक राईट्सला हे करताय? पोलीस स्टेशनला तुम्ही येतात का तक्रार संबंधी? नाही, मी सकाळी देऊन दिलं तक्रार. ठीक आहे, मी माझ्या शिष्टमंडळासोबत येतो. ठीक आहे. आणि आमच्या सोबत सगळ्या लोकांसोबत देतो. आणि त्यांना आणि यांचंही देतो मी सगळं. त्यांनाही समजावून सांगितलं बिंदास द्या, बिंदास द्या. तुम्हाला जे करायचं आहे. विषय संपला ना भाऊ. मग 17 वेळा मला हे करता. मी काय म्हटलं अगर तुम्हाला काय करायचं असं ना ऑन द स्पॉट आता करता का? काही काय करता का? मला काही म्हणता का? सांगा कुणाकडे जायचं. मी काय म्हटलं कुणाकडे जायचं? अगर तुम्हाला असं वाटत असेल का मला हे करायचं, मी मान्य हायकोर्टातून करीन साहेब. मला कशाला करायचं? मी काही तुमच्यासारखं मी दादागिरी नाही करत. माझी गोष्ट ऐका. मी कशाला जाऊ? मी माझ्या घरासमोर उभा आहे. कन्स्ट्रक्शनच्या स्पॉट संबंधी कॉल केला. पण हे लाईट आता माझ्या अंगावर काय ठेवला नाही? कशाला मी लाईट लायच्यासाठी मला सगळे प्रोसिडिंग पाहिजे ना. माझ्यासोबत काय झालं? कन्स्ट्रक्शनच्या आता तो हक्क आहे IT Act 2000 नुसार. आपण स्पॉटवर आलो आहे. झालं ना? थांब जाऊ दे आता. या साहेबाले राहू दे. किती वेळ राहतात?
झालं चला झाला ना बोलून घे त्या स्पॉट सोबत बोलून घे ना तू बोल तुम्ही ना ऐक- याच्यासोबत ऐकत नाही का चला गाडीला चाबी लावा चला ते भरून घे ना इथं ठेवा ना. चला मी भरतो चला हे घे, हे पकड. चला पोलीस स्टेशनला सकाळी येतात का भेटू तुम्ही? उद्या. कधी बोलवायचं आम्हाला? नाही मी येतो ना, मी मला बनवावं लागेल पोलीस केस पूर्ण. स्टेशनला तक्रार देण्यासाठी आता येतात की नाही सकाळी नाही उद्या सकाळी आता ही काही वेळ नाही आहे आणि सकाळी मी येईल आमच्या अध्यक्षांसोबत कारण इथे मला खूप मानवीय वागणूक मिळाली आहे ना तर ते सगळं आता ते सगळं सांगावं लागेल सगळं ठीक आहे धन्यवाद आपला खूप सारं ठीक आहे धन्यवाद झालं ना जमला ओ चला